दीड महिन्यात राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार। TV9 मराठीला दिल्लीतल्या सूत्रांची एक्सक्लुझिव्ह माहिती। फडणवीस आणि शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यामुळे सूत्रांच्या माहितीला बळ। तर महायुतीमध्ये अर्थ खात्यावरून घमासान। राष्ट्रवादीला अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा विरोध। शिंदेंनी शानपुढे भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। तर अर्थ खात्यासाठी दिल्लीमध्ये चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, तटकरेंची माहिती। भाजपला सध्या वेगळाच माज। सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालंय का? सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून राज ठाकरेंचा सवाल। तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक यांचं उपोषण सुरू। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस। माझी प्रकृती फारशी चांगली नाही, पण खूप वाईटही नाही। उपोषण सोडायला सांगण्यापेक्षा 20 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हा, सोनम वांगचुक यांचं आवाहन। तटकरे पटेलांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनेत्रा पवार अनभिज्ञ। सूत्रांची माहिती। तर पार्थ पवारांना सुद्धा भेटीची कल्पना नव्हती। कोर कमिटीच्या बैठकीत तटकरेंनी भेटीचं कारण सांगितल्याची माहिती। मुंबई महापालिकेच्या सभागृहात गोंधळ। विरोधकांचे प्रश्न महापौर ऐकून घेत नसल्याचा आरोप। विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग। मुंबईच्या मालाडमध्ये जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरून मनसे आक्रमक। दप्तरी रोडवर पांढऱ्या पट्ट्यांवर लाल रंग लावून मनसेकडून निषेध। तातडीनं कारवाई करण्याची सुद्धा मागणी। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार। खासगी सावकारीच्या वादातनं गोळीबार झाल्याची माहिती। दरम्यान जखमी सूरज साखरेवर रुग्णालयात उपचार सुरू। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं बारामतीमधनं आता सणसरकडे प्रस्थान। तर काठेवाडीमध्ये मेंढ्यांचं पहिलं रिंगण संपन्न। तर तरड गावाजवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं रिंगण। वारकऱ्यांची मोठ्या संख्येनं गर्दी। ओडिशातील जगन्नाथपुरी या ठिकाणी रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी। एका भाविकाचा मृत्यू झाल्याची माहिती। तर अनेक जण जखमी। 24 जुलैपर्यंत यात्रेचा सोहळा चालणार।